फॅमिलीज कोझी नेस्ट. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मीही अगदी मजेत. आणि चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा की सो दॅट जेणेकरून मी जेव्हा पण किंवा न्यू व्हिडिओ पोस्ट करेल तर तुम्हाला लगेचच दिसेल. तर आता वाजला आहे सकाळची 8:30. रियांशही सकाळी शाळेत गेला, दीपक पण ऑफिसला गेले. मी पण आता आंघोळ वगैरे करून देवपूजा करणार होती, माझे रोजचे जे कामं असतात ते सुरुवात करणार होती. तर म्हटलं चला आज व्लॉग करूया आणि मी दिवसभर माझे जे काय करते, मी दिवसभर काय काय करते, काय रुटीन असतं माझं ते तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करूनही कळवा. तुमच्या कमेंट वाचायला मला नक्कीच आवडेल. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लेट्स गेट स्टार्टेड. हे आहे माझे छोटेसे देवघर. देवघर म्हणजे देवांची चौरंगावरती मांडणी केली आहे, कारण सध्या इथे देवघर नाही आहे. पण म्हणतात ना की मनापासून केलेली पूजा ही देवापर्यंत नक्कीच पोहोचते, हो की नाही? किती ठरवलं कमी पसारा काढायचा पण तरी असं काही होत नाही. स्वयंपाक करताना खूप पसारा निघतो. दूधही तापवायचं राहिलं होतं, म्हटलं सगळ्यात पहिले दूध तापवायला ठेवते आणि मग बाकीचे जे किचनचा जो पसारा आहे तो आवरायला घेते. मग पटापट सगळं काही आवरायला घेतलं. सकाळी जो स्वयंपाक केला होता तो दुसऱ्या छोट्या भांड्यांमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवायला घेतला. सगळं काही काढून घेतलं आणि मग एक 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 करून झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवलं. खरं तर आपण बायका दिवसभर घरामध्ये इतकी कामं करत असतो आणि तरी पण जर नवरा तुम्हाला कधी म्हणत असेल ना की तर तू दिवसभर घरीच होती, तू काय केलं, तर तुम्ही पण असा व्हिडिओ शूट करून ठेवा आणि मग जेव्हा कधी नवरा विचारेल ना तर नवऱ्याला दाखवा की तुम्ही दिवसभर काय काय करता ते. आणि मग प्लॅटफॉर्मवरती जेवढं पण काही सामान होतं ना ते एक 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 करत आवरायला घेतलं. जे पण तेलाचे, तुपाचे, मिठाचे डब्बेचे काढले होते वरती ते पण टिश्यू पेपरने क्लीन केले. तसे क्लीन करून ठेवले ना की मग झुरळं नाही होत, नाही तर त्याला आपले खरकटे हात लागलेले असतात, त्याच्यामुळे झुरळं व्हायचे चान्सेस असतात. लायटरही पुसून ठेवलं. मग प्लॅटफॉर्म क्लीन करायला घेतला. गॅसवरती सुद्धा दूध होतं, त्याच्यामुळे त्याचा जो ग्लास होता तो गरम होता म्हणून गॅस जो होता तो नाही पुसला सध्या. फक्त जे प्लॅटफॉर्म होतं ते व्यवस्थित क्लीन करून घेतलं. त्याच्या मागच्या टाईल्स पण क्लीन करून घेतल्या. गिरीयातला तर जेवढा काही पसारा आहे ना हा सगळा रियांशचा आहे. कधी त्याचा मूड असेल तो सगळं काही व्यवस्थित आवरून ठेवतो आणि कधी नसेल तर मग नाही आवरत. ठीक आहे, असं अजून लहान आहे म्हटलं ठीक आहे, मी पण काही जास्त मागे लागत नाही त्याच्या. कधी कधी रागवते त्याला, कारण की रागवणं पण गरजेचं आहे, नाहीतर मग मुलं बिलकुलच नाही ऐकत. या पिलोचं पण काय माहीत काय करून ठेवलं होतं. मम्मी मी फोड बनवतोय असं चालू होतं त्याचं. इतकी धूळ येते ना आणि इतक्या वरती घर आहे तरी पण इतकी जास्त धूळ येत असते, काय माहिती कुठून येते इतकी धूळ. आमच्या घरातली सगळ्यात कमी वापरली जाणारी रूम म्हणजे बेडरूम आहे, कारण की इथे फक्त रात्री झोपण्यापुरतं येतो आम्ही. दिवसभर इथे कोणीही येत नाही. मग इथे फक्त ब्लँकेट्स वगैरे होते, त्यांच्या घड्या करून ठेवल्या. आणि हा आमच्या बेडला ना असं हिडन स्टोरेज आहे की जिथे नेहमी लागणारे बेडशीट जे असतात, जे पातळ ब्लँकेट्स असतात ते आरामात तिथे बसतात. त्याच्यासाठी मला वेगळे कपाटमध्ये ना जागा करायची गरजच नाही पडत, त्याच्यामुळे बरं पडतं. मग मशीनला कपडे लावले. असं वाटतं ना जाणे कोणी मशीनचा शोध लावला असेल ना ती नक्की बाईच असेल. ही कपडे धुवून ती कंटाळली असेल आणि म्हणूनच तिने मशीनचा शोध लावला असेल. जेव्हा मी लग्न करून गुरगावला राहायला गेलो ना तर त्यावेळेस तिथे काहीच सामान नव्हतं. सगळं सामान मग एक 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 हळूहळू आम्ही घेतलं आणि तेव्हा मशीनही नव्हतं. सुरुवातीला तर वॉशिंग मशीन पण नव्हतं. रोजचे कपडे धुवायला तर काही नाही वाटायचं, पण जेव्हा बेडशीट, ब्लँकेट आणि जीन्स वगैरे धुवायची असायची ना, अरे बाप रे बाप, इतका कंटाळा यायचा, इतकी वाट लागायची. ही कपड्यांचं घड्या घालणं कामही तसंच फारच कंटाळवाणं आहे. आणि कपड्यांच्या घड्या घालतानाच माझं अचानकच जाणवलं की रियांशला किती मोठ्या मोठ्या पॅन्ट लागतात. आता बापरे केवढा उंच झाला तो. एवढासा माझा रियांश कधी इतका मोठा झाला ना खरंच नाही कळलं. किती पटकन मोठे होतात ना मुलं, किती पटकन दिवस जातात. आपण आहे ना किती पटपट सगळी कामं आवरायचं ठरवलं तरी एखाद्या तरी काम आहे ना आपलं मागे राहूनच जातं. तर झालं काय, मी आता कपडे वगैरे वाळत घालून आली, म्हटलं आता जेवायला बसूया. पण मग मी बघितलं तर किचन होता तर मी क्लीनच नव्हता केलेला. म्हणजे की मी किचन प्लॅटफॉर्म तर मी क्लीन केला मगाशी, पण गॅस शेगडीवरती दूध ठेवलेलं होतं. मग ती शेगडी गरम होती, म्हटलं ती थोड्या वेळाने साफ करू, तर ती थोड्या वेळाने साफ करायचं. तर मी विसरली आणि आता ती मला क्लीन करावी लागलं. असं सगळं झाल्यानंतर एखादं काम शिल्लक राहिला नाही, इतका कंटाळा येतो ना ते करायचा. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आता पटकन किचनची शेगडी जी आहे ती मी क्लीन करते आणि मग जेवण करते. तर ही बघा अशी माझी खराब झालेली गॅस शेगडी. आता ही मी डायरेक्ट घासणीने घासूनच काढते आणि चांगली चकाचक करते. आता कुठे फायनली माझी सगळी कामं झाली आहे, जेवणं झाली आहे, मावशी येऊन घरातलं सगळं आवरून गेल्या, भांडे झाडू घरची वगैरे. आता त्याच्यानंतर मला आज करायची आहेत दुसरी कामं. ती म्हणजे आहे की पहिले बनवायचं मला चिंचेची चटणी
आम्हाला तिघांना पण ना पाणीपुरी खूप आवडते, तर वरच्यावर मी घरी बनवत असते. त्याच्यासाठी मी ती चिंचेची चटणी पण नेहमी बनवून ठेवत असते, 15-1 दिवसाला पुरेल इतकी. तर तीच आज बनवायची आहे. आणि दुसरं जे मला बनवायचं आहे ते आहे गाजरचा हलवा. तर हा सीझनचा लास्ट हलवा असणार आहे, कारण की आता कदाचित गाजर येणार नाही, एवढे चांगले तर नाही येणार. आज मला काल मार्केटमध्ये मिळाले, तरी आधी इतके छान असे अगदी लाल लाल गाजर नाही आहेत, पण ठीक आहे, म्हणजे बनून जाईल याचा पण हलवा. तर तोच बनवायचा आहे आणि तेच आजचं सगळ्यात जास्त थकवणारं काम असणार आहे, कारण की गाजरचा हलवा खायला किती जरी टेस्टी असेल ना, तरी त्याच्यामागे मेहनत खूप जास्त लागते. आणि आता तीच मेहनत मला करायची एकटीला. तर गाजराच्या हलवा आधी मी ही चटणी जी आहे ती शिजायला ठेवली. याच्यामध्ये 1 वाटी चिंच, 1 वाटी गूळ, थोडंसं लाल तिखट, मीठ, काळं मीठ, चाट मसाला, जिरे पावडर असं सगळं काही टाकलं आहे. आणि मग त्याच्यानंतर मी याच्यामध्ये घेतलं होतं थोडंसं पाणी. आणि हे सगळं काही जे आहे हे मी कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेणार आहे. याच्या ते कुकरमध्ये ठेवते आणि मग याच्या बस 2 शिट्ट्या घ्यायच्या आणि 2 शिट्ट्यांमध्येच हे छान होऊन जातं. मग गाजर किसायला घेतले. त्याआधी टी व्हीवरती सिरियल लावली माझी. सध्या मी के ड्रामा बघते नेटफ्लिक्सवरती, कॅन दिस लव बी ट्रान्सलेटेड. मी अगदी बिग के ड्रामा फॅन आहे. तुम्ही पण जर के ड्रामा फॅन असेल तर ती सिरियल नक्की बघा, किंवा बघितली असेल तर मला कमेंट करून कळवा की शेवटपर्यंत ती सिरियल आहे की नाही इंटरेस्टिंग बघण्यासाठी. आणि अशा प्रकारे माझे गाजर पण आता किसून झाले होते फायनली. जवळपास 2-1 किलो गाजर होते हे. आणि आता मी जाते किचनमध्ये गाजर हलवा करायला. आणि मग हे जे पडलेलं सामान होतं हे पण उचलून घेतलं. कढईमध्ये तूप घातलं, 2-2 चमचे तूप घातलं. आता हा गाजराचा किस टाकला आणि मग तो तुपामध्ये व्यवस्थित परतवून घेतला. खूप वेळ लागतो गाजर हलवा ह्या पद्धतीने बनवायला. काही शॉर्टकट मेथड पण आहे, पण त्याची टेस्ट नाही आहे तशी. असं अगदी हळूहळू मंद आचेवरती शिजत जर आपण गाजर हलवा बनवला ना, तर त्याची टेस्टच वेगळी लागते. आता हा गाजर हलवा तर होत राहील, याला आता खूप वेळ लागेल. हे आधी गाजर शिजू देते मी आणि मग त्याच्यानंतर याच्यामध्ये दूध घालते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेसला ना खूप जास्त वेळ लागतो. कमीत कमी 2-3 तास तरी लागतात हा हलवा बनवायला. तोपर्यंत आता मी इथे चिंचेची जी चटणी आहे ती बनवून घेते. हे जे चिंच, गूळ आणि हे जे सगळं काही एकत्रित मिश्रण जे मी शिजवलं होतं कुकरमध्ये, आता ते मी गाळून घेते. तर आता बघा, हे बघा, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी चिंच घेतलेली, त्याची ही एवढी चटणी तयार झाली आहे. आता ही चटणी मी एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवेल. आरामात 15 दिवस जाते, म्हणजे 15 दिवसात संपते आमच्याकडे ही चटणी. टेस्ट करून बघते. इतकी टेस्टी झाली आहे ना, खूप अशी चटपट आणि एकदम यम्मी झाली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, एकदम झटपट बनते, काहीच टाईम नाही लागेल. आणि हा तुम्ही ना याच्यामध्ये खजूर पण ॲड करू शकता. माझ्याकडे नव्हते खजूर म्हणून मी नाही टाकले, पण खजूर पण टाकू शकता. त्याच्याने पण एक वेगळा स्वीटनेस येतो आणि तो पण खूप छान लागतो. गाजर हलव्यामध्ये फुल क्रीम दूध टाकलं, साईसकट टाकलं, ज्याने छान टेस्ट येते. आणि परत झाकण ठेवून हे मी थोडा वेळ शिजायला ठेवलं. रियांशला पण आहे ना कॅमेरा बघून त्याला पण फार मस्ती येते, फार वेडे चाळे करायचे त्याला. आज टिफिन खाल्ला? सगळं फिनिश केला? काल तर मी रियांशच्या मॅमला कंप्लेंट केली होती, म्हणजे लिटरली तो भाजी तशीच्या तशी फक्त चपाती खावण्याची. चपाती, कोरडी चपाती जाते तरी कशी येते तुला? मी कोरडी चपाती नाही खात. मग भाजी कसं काय राहते तुझी? मला नाही माहिती. मग कोण खाते तुझी चपाती? मग त्याची मॅम मला सांगत होती की त्याला ना टिफिन फिनिश करायचा असतो, पटपट कसं तरी खातो तो, कारण की त्याचा तेवढा टाइम वेस्ट नाही आला पाहिजे खेळण्यामध्ये, है ना? नुसतं खेळायचं असतं तुला. झाली आहे संध्याकाळ आणि आता आम्हाला बाहेर जायचं आहे. दीपक पण लवकर आले, काही कामासाठी आम्हाला बाहेर जायचं आहे. आणि मी दुपारपासून जो हलवा बनवत होती तो फायनली बनला आहे. मी हलव्यामध्ये नंतर साखर, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स आणि मिल्क केक किंवा कलाकंद जे असते ना ते घातलं आहे, खवाने घातला आहे. ॲक्च्युली कलाकंदने ना खूप छान टेस्ट येते खव्यापेक्षा, पण मी ते सगळं शूट करायचं राहून गेलं, कारण की आम्हाला निघायचं होतं आणि मला रियांशचा अभ्यास घ्यायचा होता, त्याचा राहिलेला अभ्यास. तर मग त्याच्यामुळे मला शूट करायला जमलं नाही. आणि आता पण आम्ही बाहेर जातो आहे. तर माहीत नाही बाहेर गेल्यानंतर मला पॉसिबल होईल नाही होईल शूट करायला. जर पॉसिबल झालं बाहेर पण काही शूट करता आलं, काही तुम्हाला दाखवता आलं तर मी नक्कीच ट्राय करेल.
आम्हाला घरी यायला बराच उशीर झाला होता, 9:30 वाजले होते. त्यानं ज्यांच्याकडे गेलो होतो तिथून बराच लेट झालं निघायला. मग इथे आमच्या घराजवळच असलेल्या फूड कोर्टमध्ये थांबलो होतो. अहमदाबादमध्ये असे फूड कोर्ट भरपूर आहेत. तुम्ही अहमदाबादमध्ये असाल तर एन नंबर ऑफ ऑप्शन्स आहे तुम्हाला खायला इथे. आम्ही पण इथे गुजराती डिश काही होत्या त्या ट्राय केल्या. आणि आता फायनली आजचा दिवस संपला आहे आणि हा व्लॉगही मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे जेव्हा पण माझा नेक्स्ट व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. बाय.